अनु ए अनु आई सॉरी सॉरी, मला उठायला उशीर झाला, पण तुम्ही बसा, मी लगेच तुम्हाला नाश्ता बनवून देते. हा अगं किती भूक लागली आहे मला. सॉरी सॉरी. हं? काय ग हा काय ग ए तुला मला त्रास द्यायला आवडतो का ग? नाही नाही काय नाही. मग माझ्या भुकेच्या वेळी जेवणाच्या वेळी सगळं तुलाच माहिती आहे ना, तरी पण अशी का वागतेस तू? सॉरी नाही सॉरी सॉरी, अगं, तुम्ही काय चिडू sorry? नका, तुम्ही बसा 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 बसा. तुम्ही बसा बसा. मला बीपीचा त्रास आहे, तुम्ही शांत व्हा. हा शांत व्हा. ते काय झालं माहिती का आई, पिऊचा ड्रेस बनवत होते ना मी रात्री, म्हणून उशीर झाला. पण तुम्ही बसा, मी लगेच नाश्ता बनवून देते. हो 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 हो. आता काय लहान आहे ती, मोठा वाढदिवस साजरा करते, कौतुक दाखवते मला. गुड मॉर्निंग आई. पिहू गुड मॉर्निंग बाळा, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. गोड दिसते माझं बाळ, माझीच नजर लागायची. बरं चल ये. नमस्कार कर देवीला. चल नीट. बस. अरे हळदी कुंकू राहिलं. मिठाई आणते. हा आजी नमस्कार करते. हा हॅपी बट बट बर्थडे. हा हा शुभेच्छा. थँक्यू. अगं तू उभी काय आहेस? बस ना. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे, शन्तनु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वं च रक्षतु. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. थँक्यू सो मच आई. ते मी ठेवते. हा तू बस ना. ठेवते म्हणे. हे तुझ्यासाठी आई अगं गिफ्ट कशाला? राहिलं. ए थांब 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 थांब. मला हवंय गिफ्ट. अगं कशाला? आई प्लीज. नक्की ना? हो. घे. काय यार? बघ तरी. वाव. आई कसला भारी ड्रेस आहे हा. कुठून आणला? आई डोंट टेल मी, तू स्वतः शिवलायस? कसलं भारी.
आवडलं तुला? खूप आवडला. जगातला बेस्ट ड्रेस आहे हा. अगं खरं तर नवीनच आणायचा होता पण वेळच नाही मिळाला पिहू. मग काल रात्री बसून शिवला. आई खूप छान आहे. ए आत्तू, हे बघ, आईने कसला भारी ड्रेस शिवलाय, ते रात्रभर जागून. खूप सुंदर आहे पिहू. बर्थडे तुझा आहे बाळा, पण खरं कौतुक तर अनुवहिनीच झालं पाहिजे. पिहू तू खूप लकी आहेस, तुला अनुवहिनीसारखी आई मिळाली. हो खरंच. शी, हा कसला ड्रेस आहे? हा असा ड्रेस कोणी बर्थडेला घालतं काय? अनु, आजकालची फॅशन नाही अगं अशी. त्यापेक्षा तिला आवडेल असा काहीतरी फॅशनेबल ड्रेस द्यायचा होतास ना. वहिनी ते माझ्या आईने बनवलेला ड्रेस माझ्यासाठी ट्रेंडी फॅशन आहे. आणि या ड्रेसपेक्षा जगात काहीच सुंदर नाही. कळलं? मी यांना बोलून आणते. हा आलेच. हा जा लवकर. अहो काय कसला विचार करताय? चला ना खाली, सगळे वाट बघतायत. अहो चला तुम्ही. बस बस हो, चला ना, बस. तुमचा आशीर्वाद हवाय तिला. अगं माझे आशीर्वाद आहेतच ग तिच्या बरोबर. आपली लेक 18 वर्षांची झाली. हो ना. कशी होती ग लहानपणी? हा? इतकी गोरी होती ना की मला हात लावायला भीती वाटायची माहितीये. चुकून असं घालायला गेलं ना, लाल लाल बोट उमटायची. रडली की टोमॅटो सारखीला, हसली तरी टोमॅटो सारखीला. हो कसे गोबरे गोबरे गाल होते ना तिचे. आणि तुम्ही म्हणालात तसं, शी हसली की टोमॅटो सारखे लाल गाल. की मोठे मोठे टप्परे डोळे. किती गोड होतं माझं बाळ, म्हणजे आत्ताही आहे. एका गोष्टीची मला फार चिडी यायची. सगळं करायचं मी आणि हिला तुम्ही हवे असायचा. अहो तुम्ही आठवते, तुम्ही ऑफिसला गेलात ना की बापरे एवढी रडायची ती. तिला शांत करता करता ना जीव जायचा माझा. आणि मला आठवतंय ना, मी ऑफिस मधून आलो की याची दुडू 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 धावत यायची. मग मी तिला कडेवर घ्यायचो. अगं, इतक्या पाप्या द्यायची ना की अख्ख्या गालाला दुधाचा वास असायचा माहितीये तुला. आयुष्यात पहिला शब्द जो ती बोलली ना, तो सुद्धा होता बाबा. बाबा नाही, हो बाबा. जेव्हा ती बोलली ना तेव्हा मी तिला कडेवर घेतलं होतं. मी तिच्याशी खेळत होते तेव्हा मी म्हणाले, अगं माझं पिल्लू, अगं ते माझं पिऊ. तेव्हा ती म्हणाली बा बा. बाबा असं तुम्हाला वाटलं? अशीच चिडली होतीस तू तेव्हा पण. मी सांगतोय ना, ती बाबा म्हणाली होती तर ती बाबा म्हणाली होती. बरं, बाबा म्हणाल, मान्य. आपलं बाळ, आपली पिऊ अशी बोबड बोलून मला म्हणते बाबा बाबा. सुख. आणि आता बघ कशी चुरू चुरू बोलायला लागली. सतत आपलं हे रे रे हे रे रे, बाबा मला कळत नाही, हे कळत नाही, भांडते माझ्याशी. अहो मग काय. पण आता काही वर्षात तिचं लग्न होईल. अशी भरकन मोठी झाली ग. तिच्या लग्नासाठी पैशाची अरेंजमेंट करावी लागणार. मला वाटलं. काय वाटलं? काही नाही. विचार कर अनु, लेकीचा 18वा वाढदिवस आहे. असे भरकन दिवस जातील, लग्नाचं वय होईल तिचं. कुणीतरी बेअक्कल अतिशहाणा माझीच मुलगी कशी चांगली आहे हे मलाच एक्सप्लेन करून माझं मन जिंकून तिला या घरातून घेऊन जाईल. अहो खरं सांगतोय. पिहूच्या चेहऱ्यावरचं सुख आपण पाहू आणि
थाटामाटात लग्न लावून देऊ तिचं. मग उरेल ते फक्त रीते पण मोकळं घर. मग कोणी अंगणात माझी वाट पाहणार नाही. कोणी तुला आई बस आधी तू चहा घे हे म्हणणार नाही. बाबा जेवलात खाऊ असं कोणी विचारणार नाही. कधीतरी एखादा फोन येईल नक्कीच तिचा. आपण आपले म्हातारे एकमेकाला विचारूया, झालं का काय तुझं बोलणं, की तू म्हणशील झालं. मला तर कदाचित फोनही नाही करणार. पिऊचं लग्न होईल. पण प्रॅक्टिकली विचार केलास ना तू, अरे गोष्ट लक्षात घे, जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतं बघ. आपली पिहू 18 वर्षांची झाली आहे, म्हणजे ती आता सज्ञान झाली आहे. आणि आबांनी विलमध्ये काय लिहिले आठव, की जेव्हा आपली मुलं सज्ञान होतील तेव्हा प्रॉपर्टी सगळी त्यांच्या नावावर होणार आपोआप. म्हणजे आता अर्धी प्रॉपर्टी पिहूच्या नावावर होणार. तू काही विचार कर, तू म्हणशील की हा काय नीच नालायक हलकट बाप आहे, ती पोरगी 18 वर्षांची होती आणि याला प्रॉपर्टीची पडली आहे. पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आता ती प्रॉपर्टी विकली तर 4 पैसे येतील, हाच विचार मी करतोय. कळलं का? पटेल तुला माझं म्हणणं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की एवढे पैसे कुठून मिळतील अविनाश. म्हणजे आपल्या 2 प्रॉपर्टीज, त्याच्यावर केस सुरू आहे, ती विकताही नाही येणार. डिस्प्युटेड प्रॉपर्टीज आहेत, कंडिशन मध्ये विकता येतात त्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तू नको ताण करून घेऊ डोक्याला. मी सांगतोय ना विकता येतात तर विकता येतात. पण तू फक्त हा विचार कर, आमदाराचे पैसे द्यायचे. जर प्रॉपर्टी नाही विकली तर त्या आमदाराचे पैसे कुठून देणार आपण? रोज तो आमदार. नाही नाही, तुम्ही बसू नका. बसताय कारण मी पण काय तुमच्याशी बोलत बसले. औक्षण करायचं पिऊचं, ती वाट बघते. तुम्ही चला. अगं पण हे आपण नंतर बोलू. पिऊ, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळा. थँक्यू आत्तू. पिऊ, तू 18 वर्षांची झाली आहेस, पण ना वयापेक्षा तू खूप मोठी आणि खूप हुशार आहेस आणि तितकीच प्युअरही. पिऊ, मी तुझ्या वयाची होती ना तेव्हा मी अशीच अल्लड होती, वेडेपणा करायचे. पण तू तशी नाही आहेस. तू अनुवहिनीसारखी समंजस, अविदादासारखी स्ट्रॉंग, राजन दादासारखी निरागस आहेस आणि तुझ्यासारखी गोड आहे. हो ना? आत्या म्हणून एक सल्ला देऊ, तू ना जरा लाईफ एन्जॉय करायला शिक. मजा कर, मस्ती कर. एवढ्याशा वयात खूप टेन्शन घेतेस का? असं नको करूस. मजा मस्ती केलीस ना तर अजून सुंदर दिसशील. नक्की आत्या. पिहू, मी ना ऍक्च्युली तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं. इयरिंग्स आहेत बघू. हे वाव, केवढे सुंदर कानातले. खूप छान आहेत. आवडले ना? खूप आवडले. ऍक्च्युली सॉरी पिऊ, म्हणजे मी ना तुझा बर्थडे विसरूनच गेले होते ग, लक्षातच नाही राहिलं. आज सकाळी आठवलं आणि माझ्याकडे हे इयरिंग्स होते. म्हटलं तुला देते, माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर छान दिसते. आत्तुडी तू बेस्ट आहेस. अगं नुसत्या मिठ्याच मारणार आहेस की आशीर्वाद पण घेणार आहेस तिचा? आत्या आहे तुझी ती, पाया पड. हो हो. ए पिहू, नको नको, वेडी आहेस का? आई काय ग तू पण. असू दे, माझा आशीर्वाद आहेच तिच्यासोबत. काकूच्या पाया पड. खुश राहा. हॅपी बर्थडे. 18 वर्षाची झाली आहेस ना आता, जरा आगाऊपणा कमी कर. हं? बाहेरच्या जगात कोणी सहन नाही करत ग बाळा. कधी कोणाचं काय ऐकायचं, काय नाही, किती मनावर घ्यायचं, हे माझ्या आईने मला शिकवलंय. ओके काकू? पिहू, बाबा नमस्कार करते.
अरे काय चाललंय काय हे सकाळी सकाळी? सगळेजण एकत्र जमलेत हॉलमध्ये, काय फॅमिली गेट टुगेदर आहे का? अरे पिहूचे काका विसरले की आज पिहूचा वाढदिवस आहे. अरे हो, विसरलोच मी. आय एम सो सॉरी. काय काका, मला वाटलं ऍटलीस्ट तुझ्या लक्षात असेल की माझा बर्थडे. आय नो यार, पण सो सॉरी, विसरलो मी. पण ना, मी कोणासाठी तरी गिफ्ट आणलंय. टॅटॅडॅंग. गिफ्ट? थँक्यू सो मच काका. काका कसला भारी आहेस तू. मग हे काय फार महाग नाहीये बरं का, पण बघ तुला आवडते का? काका तू गिफ्ट दिलं नसतंस ना तरी मला चाललं असतं. माझ्यासाठी तुझं गिफ्ट नाही, तू इम्पॉर्टंट आहेस. तुझा हाच समजूतदारपणा मला खूप आवडतो. तशी बाळा तू पहिल्यापासून खूप समजूतदार आणि खूप शहाणी मुलगी आहेस बरं का. पण आता तर काय, तू 18 वर्षांची झाली आहेस, सरकारने तुला मतदानाचा हक्क दिलाय आणि तशी तू शहाणी दिसायला पण लागली आहेस. काय झालं, सगळे का हसताय? आज तुझ्या पिहूताईचा वाढदिवस आहे, आठवतंय ना? सगळे तिला विश करतायत, गिफ्ट देतायत. तुम्ही काही आणलेत का? आणलं तर आहे, पण आय होप तिला आवडेल. अरे मग दे की. ये ये ये, काय आणलंस बघू तरी. हे घ्या. वर्ल्ड्स बेस्ट सिस्टर. वाव, थँक्यू सो मच. हा, तू पण आहेस वर्ल्ड्स बेस्ट ब्रदर. खरंच थँक्यू सो मच. आई, आज तू रवा केक करणारस ना? हो, बनवणार आहे ना, पण थोडासाच. संध्याकाळी पिहूचे फ्रेंड्स येतील ना, तेव्हा मोठा एकदम छान केक बनेल. हा, हो. असंही तू त्या कुकिंग आणि बेकिंगच्या क्लासला जातच होतीस ना, तुला येतच असेल रवा केक वगैरे. मी बघते. आले. हे तुमचं पार्सल आहे. कोणी पाठवलंय? ते काय मला माहिती नाही, मला दुसरीकडे पण जायचंय. काय गे सीमा, काय आहे ते? आई, कोणीतरी ना केक आणि फुलं पाठवली आहेत. अनु, अगं आता तुझा केक राहू दे, हा बघ कोणीतरी केक पाठवलाय. मला पाठवलंय कोणी? ते नाही माहित ना भाऊजी, इथे ना कोणाचं नाव वगैरे काही लिहिलेलं दिसत नाहीये. हो, माझ्यासाठी आलंय ना, मी बघते दे. आई नाही ग, यावर कोणाचंच नाव नाही लिहिलंय. मला तर वाटतं हिच्याच बॉयफ्रेंडने पाठवलं असेल, त्या ईशानने. अगं वहिनी, नाही थांब बाई, ईशान फक्त माझा मित्र आहे. तुला बॉयफ्रेंड आणि मित्रामधला फरक सुद्धा कळत नाही का? पिऊ, आई बघ ना ती कशी बोलतेय. एक मिनिट, ईशान संध्याकाळी येणार आहे ना?
त्यालाच विचारूया आपण. आल्यावर तो खरं सांगेल कशावरून. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही का संशय घेताय असा? पण कळायला नको का कोणी पाठवलाय? तरुण मुलीच्या घरात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक निनावी केक येतो वगैरे, हे काय बरं आहे? लक्षणं चांगली आहेत का ही? मी तर आधीच म्हटलं होतं या अनुचं ना हिच्यावर लक्षच नाही, सारखी फिरत असते बाहेर कार्टी. आई अगं आजच्या दिवशी तरी असं बोलू नकोस. हो ना, आणि दादा अरे मुलानेच पाठवलं असं कशावरून? एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल, हो की नाही पिहू? हो, पण कोण असेल ते सांगता येत नाही. मी बघते ना, लिहिलं असेल तिथे कुठेतरी. एक मिनिट. यावर हॅपी 18th असं लिहिलंय. हो झालीये कारण ती 18ची. हो भाऊजी, पण ज्यांनी कोणी हा केक पाठवला ना तो पिहूच्या खूप जवळचा असणार आहे, नाहीतर त्याला कसं कळलं असतं ना की आपल्या पिहूला 18 कंप्लीट झालेत ते. ए बाळा, नको ना टेन्शन घेऊस. अगं आपल्या नातेवाईकांपैकी किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीतरी पाठवलं असेल. अहो मंदार मामाने पाठवलं असेल. अरे विसरलेच, मामाने पाठवलं असेल. आई ते बघ काहीतरी आहे त्यात. उचल. आपली प्रत्यक्ष भेट झाली नाहीये, पण आपण लवकरच भेटू. माय डिअर पिहू. प्रत्यक्षात भेट झाली नाहीये असं कोण आहे की जो अजूनही पिहूला भेटला नाहीये पण त्याला पिहू बद्दल सगळंच माहिती आहे? तुम्ही सांगितलेल्या ऍड्रेसवर केक आणि फ्लॉवर्स डिलिव्हर केलेत.